एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अखिल भारतीय मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबर यांची तर शहर कार्याध्यक्षपदी रतन अप्पा बनसोडे यांची निवड। अखिल भारतीय मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बाबत संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 9 रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी आजतक न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर शहर कार्याध्यक्षपदी एबीएन न्यूज चॅनेलचे रतन अप्पा बनसोडे यांची निवड करण्यात आली। या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारावर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना आधी स्वीकृती मिळवण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचे मत यावेळी व्यक्त केले। अन्य कार्यकारिणी याप्रमाणे उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे लोकदर्शन न्यूज चॅनल, प्रसाद दिवाणजी जिल्हा उपाध्यक्ष दैनिक तरुण भारत संवाद, दीपक शिराळकर जिल्हा उपाध्यक्ष दैनिक पुढारी, विनोद ननवरे जिल्हा उपाध्यक्ष माझा न्यूज, रवी ढोबळे जिल्हा संघटक महाराष्ट्र न्यूज, शिलरत्न इंगळे शहर कार्याध्यक्ष दैनिक सकाळ, रत्नदीप सोनवणे शहर सचिव एम.एच. दर्पण न्यूज चॅनल, वैभव गंगणे शहर सचिव के.सिटी न्यूज, यासिन शेख शहर खजिनदार आझादी बचाव, यश गुरव शहर खजिनदार दैनिक तरुण भारत सोलापूर, अमर हुमनाबादे शहर सह खजिनदार जय हिंद 24, प्रमोद तुपसुंदरे शहर सह खजिनदार जनता राज न्यूज, श्रीराम रोहन दैनिक सोलापूर टाइम्स, विक्रांत कालेकर ई न्यूज, शिवानंद येरटे शहर सहसचिव सम्यक न्यूज आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली। मीडियाच्या बाबतीत आणि त्याच्याही पलीकडली बिकट परिस्थिती म्हटलं तर आपण जे न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असतील किंवा यूट्यूब चॅनलचे संपादक पत्रकार असतील त्यांची आहे, त्यांच्यासाठी तर कोणीच वाली नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण आहे। कारण त्यांच्यावर हल्ले झाले, अत्याचार झाला, अन्याय झाला तर त्याचे स्वतः मालकच असतात यूट्यूब चॅनलचे। मग ते आपल्या शहरामध्ये काय होतं, परिस्थिती अशी होती की मी सहज बोलतो आणि परिस्थिती अशी आहे की कोणीही आपल्या जळाव वृत्ती खूप आहे। आपण काय करतो, हा यूट्यूब चॅनलचा प्रतिनिधी आहे, संपादक आहे, तो खूप कडक बोलतो, हा न्यूज चॅनलचा आहे, एखाद्या त्याला कव्हर करण्यासाठी त्याचं तो हे करतो। पण काय होतं, आपल्या न्यूज चॅनलच्या आणि यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना ॲक्च्युली कुणाचाही सहारा नाही। त्यांना कुणी शिवीगाळ केली तर आपल्या संघटनासुद्धा पुढे येत नाही, म्हणजेच जिल्ह्याच्या संघटना तर येतच नाहीत तर राज्याच्या तर दूरची बात आहे। कारण जिल्ह्याच्या एखाद्या यूट्यूब संपादकांना मारहाण झाली, अगर शिवीगाळ झाली, बाचाबाची झाली, काही झालं तर आपली संघटना समोर येऊन ते निवेदनही देत नाही किंवा निषेधही व्यक्त करत नाही। एखाद्या न्यूज चॅनल हिंदी असेल, मराठी न्यूज चॅनल असतील त्यांनासुद्धा तेवढं केअरली घेत नाहीत। त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या कार्यालयाचे ते सुद्धा दखल घेत नाहीत। त्याचं आवडलं नसलं की त्याला कसं त्या जागेवरून हटवायचं आणि दुसरा प्रतिनिधी कसा नियुक्त करायचा हे पाहिलं जातं। मात्र त्याच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर जशाच तसं वाचा फोडण्याचं काम कुठल्याही न्यूज चॅनलकडून केलं जात नाही। यूट्यूब तर हे आपले मालकीचे आहेत, पण न्यूज चॅनलच्या सुद्धा जिल्हा प्रतिनिधींना सहारा दिला जात नाही आणि ते सहारा देण्याचं काम माननीय श्री एस.एम. देशमुख सरांनी हाती घेतलं आहे। कारण मराठी पत्रकार परिषदेचीच एक डिजिटल मीडिया परिषद ही निर्माण केली गतवर्षी आणि त्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे राज्यभरात न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, यूट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत, जे प्रतिनिधी आहेत, जे पत्रकार आहेत, अशाचं एक संघटन तयार केलं आणि त्या संघटन केल्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा कार्यकारिणी त्या ठिकाणी नियुक्त करत आहोत आणि आतापर्यंत आपण जवळपास सरांनी सांगितल्याप्रमाणे 20 जिल्ह्यामध्ये या कार्यकारिण्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या 20ही जिल्ह्याची आम्ही एक मेळावा अहमदनगर